रामभाई विश्वकर्मा आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा असतील आणि विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 1100 रुपयाचं कॅश प्राइज रामभाई विश्वकर्मा यांच्या वतीनं या मॅच साठी असेल. पाहूया कुठला संघ कुठल्या संघावरती हवी होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल इथे मात्र अजिंक्य चौधरीचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी मिड ऑफला सज्ज आहेत आणि एकच धाव मिळेल. सिंगलने इथे मात्र अकाउंट ओपन होत असताना रायते 11 रायते या संघाचं. रोहित आणि मेघश्यामच्या नावानं हा संघ ओळखला जातोय. आता जबाबदारी त्याच्यावरती 5 षटकांची मॅच आहे. कमीत कमी 50+ धावा जरूर बनवाव्या लागतील. मागील मॅच मध्ये वासुंद्री संघाची सुरुवात चांगली झाली होती. गोलंदाजाने अक्षरशः संघर्ष केला होता, परंतु तदनंतर 3 षटकामध्ये तब्बल 59 धावा बनल्या. हाफ ट्रॅकर आडव्या पाटने ऑनसाइडला मारायचा होता, परंतु इथे मात्र चांगला बॅकअप आला. विशालजी जाधव यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आयोजकांच्या भूमिकेमध्ये नेहमीच त्यांचा देखील चांगला हातभार लागला. गोलंदाज तयार. पुणेशा अजिंक्य चौधरी वरती जबाबदारी. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. फ्लिक केला. एक धाव इथे मात्र वेगाने पुरी केली जाते. चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते. ती म्हणजे 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संघर्ष करावा लागतोय. चांगले इनिंग इथून मात्र साकारणं गरजेचं राहील. ओ, चांगली बॅटिंग. इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती होत्या, परंतु इथे लगेचच चांगलं बॅकअप दिला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजिंक्यच्या वतीनं पाहायला मिळते. 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात आणि आता सध्याच्या घडीला इथून मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पुढील मॅच या सामन्यातील विजयी संघ त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. मागील मॅचचा विजेता संघ अर्थातच जय हनुमान आपटी संघ, अशी मॅच पाहायला मिळेल. हो, इथे मिस्टामिंग डाऊन द बॉल फिल्डर. इथे झाली चूक. झेल ड्रॉप. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते प्रशांत होते आणि प्रशांतने इथे मात्र झेल सोडला आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाते. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारायचं होता. स्विंग याला मेज डॉट बॉल आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना एका बाजूला गावदेवी रुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय रायते 11 रायते, अशी ही मॅच. संदेश आता गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. संदेश वरती जबाबदारी असेल, जबाबदारीने खेळावं लागेल. गोलंदाज तयार. संदेश ऑन द मार्क. हो, क्या बात आहे. चांगली बॉलिंग. तेच थरार चेंडू होता आणि इथे मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. सुरुवात चांगली राहिली आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या वतीनं चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळलेत. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होता आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. संत आणि सावध सुरुवात सध्याच्या घडीला टीम रायते 11 रायते या संघाच्या वतीनं पाहायला मिळते. 2 चेंडू फेकलेत गोलंदाज संदेशनं. चांगली गोलंदाजी तो देखील करतोय मधाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अजिंक्य चौधरीनं केल्या, तशा पावलावर पाऊल ठेवून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना
संदेशला आपण पाहतोय, हो वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू देखील आलाय डॉट. विश्लेषण आपण पहिल्या षटकाचं पाहिलं तर सिंगल डॉट, सिंगल डॉट, सिंगल अँड डॉट, आणि या षटकाचं देखील आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात झाली, डॉट सिंगल डॉट हे समीकरण आहे. कुठली डबल किंवा चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये 9 बॉलमध्ये. 9 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडू तिथे मात्र डॉट आलेत. फटका दमदार, उंची जास्त, लांबी गाठणार नाहीये. डाऊन दी बॉल फिल्डर, विकेटचं पतन, पहिला धक्का मयदानाच्या आतमध्ये. टीम रायते 11 रायते या संघाला मेक शामबाद. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता जयेश दाखल होतोय. जयेश साठी हाफ ट्रॅकर होता आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. सुरुवात दमदार राहिली गोलंदाजांच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये अजिंक्यने 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये संदेश आला, संदेशने देखील 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आणि महत्वाचे 1 विकेट देखील घेतल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्याच्या घडीला टीम गावदेवी रुंदे या संघाच्या वतीनं पाहायला मिळते. जयेश साठी पुढचा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आणि बऱ्याच वेळानं ही अतिरिक्तची 1 धाव वाईटच्या स्वरूपाने धावफलकावरती आता जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. ओ फटका हा दमदार, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर जयेशच्या बॅट मधून दमदार षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा. आणि आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अजिंक्यला आपण पाहतोय. पुनश्च अजिंक्यवरती ही जबाबदारी असेल. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना आता आपण पाहिली तर एक अनोखी पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर पूर्णपणे खाली ठेवला आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या दिशेने हाताळला. वाईट बॉल. आपण पाहिलं तर अगदी 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत ऑनसाइडला आपण पाहतोय. त्याच मध्ये आपण पाहिलं तर अगदी मिडॉनला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तयार आहे. यास आता मिडॉनचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, परंतु इथे फेकी थोडीशी खराब. बॅकअपला क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटचा येतो आहे आणि तत्पूर्वी 1च धाव मिळेल आणि स्ट्राईक आता मिळते. ते म्हणजेच फलंदाज जयेशला, ज्याच्या बॅटमधून मागील षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. हो, आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या दूर. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चौकार येतोय आणि आता धपांचा आलेख वाढवण्याचं कार्य जयेश करतोय. स्विंग अँड अमेज डॉट बॉल. जयेशच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पहिला धावसंख्या धावफलकावरती 17 वरती जाऊन पोहोचली आहे. एक आता फायटिंग स्कोरच्या दिशेनं वाटचाल करत असताना टीम रायते 11 रायते या संघाला आपण पाहतोय. अजिंक्य चौधरी पुणेच्या मार्गस्थ होतोय. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू राहिलाय खाली आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गावदेवी वरप, ओमसाई मानिवली आणि ईस्टार कोसले आणि टीम महारल आपण देखील रिपोर्टिंग करा. पुढील मॅच साठी हे संघ इन ऍक्शन मध्ये असतील. गावदेवी वरप, ओमसाई मानिवली, ईस्टार कोसले आणि गावदेवी महारल असे एकूण 8 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये या तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. हो शॉट आर्म पुल केला, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, इट्स अ ब्युटिफुल षटकार. आता फटका फसलाय डाऊन दी बॉल फिल्डर आणि महत्वाची विकेट मधाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 2 षटकार एक चौकार आला होता तो फलंदाज अर्थात जयेशच्या खेळीचा अंत. जयेश बॅक टू द पवेलियन. वनच्या काळजावरती घाव करणारं संगीत लावलं. सध्या लगीन सराई सुरू आहे आणि या गोष्टींची बारकाईने नजर ठेवली जाते. काम धंदा नोकरी सगळं काही पाहिलं जात आहे. फटका दमदार परंतु इथे चुकीचा अनुमान लावला. चेंडूने देखील गिरकी मारली आहे आणि सीमारेषेच्या बाहेर हा दमदार चौकार. आल्या त्याच्यावरती चौकार प्रसादच्या बॅट मधून. आता इथे मात्र पाहावं लागेल ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवंताच्या स्वरूपाने आता धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 28-28 धावा. सन्मानजनक स्कोर आता हळूहळू रायते 11 रायते संघाच्या वतीनं पाहायला मिळतोय. 4थं षटक सुरू आहे आणि 4थ्या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल देखील सोडलाय परंतु आता इथे पंच तटस्थ आहे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. मागील बॉलवर जरूर वाईड मिळाली होती परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी होती. समोर प्रसाद आहे, चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आला. हो हा फटका दमदार आहे. कॅलिबर स्ट्रोक मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. रायते 11 रायते संघाचा क्लास. प्रसादच्या बॅट मधून षटकार. प्रसाद एकतर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहे. रोहितच्या बॅट मधून षटकार आलाय. चौकार आणि षटकार हे दोन्ही फटके त्याच्या बॅट मधून आलेत. आणि आता सध्याच्या घडीला इनफॉर्म बॅटिंग पाहायला मिळते. हो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक डाऊन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव इथे मात्र मिळेल
आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 35 धावा धावफलकावरती. हो, आणखी एक धमाका, उंची जास्त, लांबी देखील गाठली आहे. आता प्रसादच्या बॅट मधून पलटवार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या बॅट मधून दमदार षटकार. आणखी एक फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक टू इन अ रो, दुसरा धमाका षटकार. पाणी घेऊन जायचं. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 47 धावा. सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली गेली आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या 48 वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अभिजितला आपण पाहतोय. अभिजित वरती ही जबाबदारी असेल. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि स्ट्राईक एंडला आता ॲज अ बॅटर प्रसादला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. तिसरा षटकार देखील येईल का आणि कॅश प्राइज देखील 1100 रुपयाचं राम विश्वकर्मा साहेबांच्या वतीनं. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, वाईट बॉल जरूर आला. संधी अजूनही त्याला असेल. प्रसाद साठी ही संधी आहे. ₹1100 कॅश प्राइज जरूर इथे ठेवलं गेला. ओ मिस्टाबे, चेंडू हवेत आहे. 1 धाव कंप्लीट झाले. बॅकअप येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 runs on the board and scoreboard goes on right now. 50 complete, 51 runs on the board. Lots of 2 wickets team. Raite 11 Raite. अभिजित once again. हो, मोठा फटका, उंची जास्त, लांबी गाठणार नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल आलाय आणि विकेटचं पतन. फलंदाज प्रसादच्या खेळीचा अंत. प्रसाद बाद.
नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये मयूर वरती ही जबाबदारी आता. अंतिम 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार ऑन द मार्क. आडव्या बॅटने ऑन साइडला वळवलंय जरूर. एक धाव तर घेतली जाते. दुसरीचा इथून मात्र प्रयत्न होणार नाहीये कारण की बॅकअप देखील येतोय. एकाच धाव्यावरती समाधान मानलंय. 52 धाबा धावफलकावरती जोडल्या घेतल्या आणि रोहितला आता स्ट्राईक वरती आणलं गेलं. अंतिम 2 चेंडूंसाठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड फिरले गेला क्षेत्ररक्षक येतोय. अनुमान इथे चांगला लावलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 54. 54 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील. अभिजित सत्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिली अभिजितची देखील. शेवटचा बॉल फुलटॉस त्याच्यावरती समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बेस्ट ऑफ हाईट साठी चेक केले जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 54 धावा आहेत. आता जिंकण्यासाठी 55 धावेंची आवश्यकता असेल गावदेवी रुंदे या संघाला आणि या 55 धावा चेस होतील की डिपेंड होतील. मायक्रोफोन वरती आता आमंत्रित करूयात आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ घारेवली, व्हॉइस ऑफ डोंबिवलीचा घोडाबाज आणि त्यांना ऐकूयात या पुढील सत्रासाठी. थँक्यू.
अजिंक्य आणि संतोष ही जोडी आहे. रुंदे या टीमकडून 55 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. 5 षटकांमध्ये 55 धावांचं टार्गेट आहे. 11.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये ओम. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. स्ट्राईक एंडला बॅट्समन अजिंक्य, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो रुंदे संघ. अजिंक्य ऑन स्ट्राईक. चला सामना आपण सुरू करायचा आहे. 55 धाव बनवायच्या आहेत. ओम राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला बॅट्समन अजिंक्य. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आणि वेगाने बीट केलेला आहे या चेंडूवरती. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 55 धाव बनवायच्या आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. ओम अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज. 3700 ग्रुप कडून खूप मोठं योगदान आहे आणि याच दरम्यान आगमन झालेलं आहे सुरेश पाटील आणि मिलिंद भोईर साहेबांचं. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विकेटचं बदन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज झाले बाद. अजिंक्य 0 बाद. शून्यावरती हा पहिला फलंदाज झालाय बाद. ऑन साइडला खेळतायत. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1-1. या पुढील सामना विनर आहे. त्यानंतर गावदेवी वरप आणि ओमसाई मानिवली आणि त्यानंतर इस्टार कोसले आणि गावदेवी महारळ. हे एकूण 8 संघ आहेत. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. मैदानला चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. विकेट हॅट्रिक साठी ही सुवर्ण संधी आहे. गोलू खान यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि सलगच्या 3 षटकारांसाठी देखील 500 रुपये आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग. डॉट बॉलची समाप्ती. संघर्ष करतोय कारण की अजिंक्य 0 बाद झाला. त्यानंतर चांगली गोलंदाजी करतायत ओम. नवोदित गोलंदाज आहे. रायझिंग स्टार हा गोलंदाज. धावसंख्या आपण पाहू शकाल 1-2. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत ओम या षटकामध्ये. मिस्टायमिंग आहे बॅटची कडा आणि फिंगर अप. फलंदाज झाले बाद. चांगला झेल पकडलेला आहे यस्ट्यांच्या पाठीमागे. विकेट किपर कॅप्टन मेघश्यामने फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2-2. 55 धाव बनवायचे आहेत. 24 चेंडू शिल्लक. 53 धावांची गरज.
अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील मिळवले आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन संतोष आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. चांगली सुरुवात केली गोलंदाज जयेश पवारने. डॉट बॉल. धावसंख्या आहे 2. संघर्ष सुरू आहे मॅच मध्ये. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 आहे. 55 धाव बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करतायत रायते संघाचे गोलंदाज संदीप दादा सुरोशी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. रायते संघाला पुल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स मिळत आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. ज्याप्रमाणे ओमने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये त्याचप्रमाणे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज जयेश पवार. मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे रुंदे या संघाला. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती रुंदे संघाला. त्या संधीचं सोनं करावं लागेल. ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगली फिल्डिंग. शॉट मिडविकेटला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये करावी लागेल. 2 बाद 3 ही धावसंख्या आहे. ऑन साइडला बिगिट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरला हा चेंडू फील्ड होतो. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 10. 55 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू बनवायच्या धावा 45. 15.00 च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील रुंदे या संघाला. नवीन गोलंदाज आहेत ओम पवार येत आहेत या सेकंड स्पेल मध्ये. जो ओमने पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट घेतले होते तोच ओम येतोय या तिसऱ्या षटकामध्ये.
प्रचंड वेग आहे. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. रुंदे या संघावरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन उदय आहेत. उदय आणि संतोष. उदयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 17 चेंडू आणि 45 धावा बनवायच्या आहेत. बॅटची कडा लागते. वेग प्रचंड आहे ओमच्या गोलंदाजीमध्ये. ओमने इम्प्रेस केलेला आहे. यंगस्टर आहे. फार कमी वयाचा हा गोलंदाज आणि फार कमी वयामध्ये फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे आपटी संघाच्या, माफ कर, रायते संघाच्या माध्यमातून. रायते आणि सामना सुरू आहे रुंदे या दोन टीम मध्ये. आपटी टीम मध्ये देखील यंगस्टर आहेत भरपूर. खूप चांगला संघ जय हनुमान आपटी संघ. सातत्याने त्या संघाला आपण पाहतोय खेळताना. संकेत यांच्या नेतृत्वाखाली. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र प्रहार करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील. रुंदे या टीमला. अजिंक्य शून्यावरती बाद झाला. तिथून हा संघ बॅकफुटवरती आलेला आहे. उदयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. त्याचा अपवाद वगळता एकही मोठा फटका आला नाहीये या इनिंग मध्ये. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. संतोष. बॅक टू द पवेलियन. विनीत. प्रचंड वेग आहे ओम पवारच्या या चेंडूमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे याही षटकामध्ये इम्प्रेस करतात आपल्या वेगाने. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 11. या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये. ओम पवार इम्प्रेसिव्ह स्पेल. 2 षटका हाताळली आणि खऱ्या अर्थाने विकेटचं बदन आणि 2 षटकांमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. 4 विकेट घेतले. 3 टाळ्या होऊन जाऊ द्या ओम पवार साठी. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी. कारण की 2 षटकांमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केले. पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 43.
12. चांगली गोलंदाजी केली ओम पवारने, 2 षटका तळली, 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतले. नक्कीच जयेश पवारने देखील एका षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेला आहे रायते या संघाने. पूर्णपणे बॅकफूटवरती आहे रुंदे संघ. मेक्षाम येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. 12 चेंडू बनवायच्या धावा 43. मेक्षामच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चला 3 षटकारांसाठी राम विश्वकर्मा यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण चेक करूया हाईट फॅक्टर. फेअर डिलिव्हरी आहे, चौकार आहे या चेंडूवरती. गोलंदाज मेक्षाम आहे. 39 धावांची अजूनही गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन उदय आहेत. पुन्हा एकदा लॉफ करतायत सीमारेषेच्या बाहेर. काऊ कॉर्नर, सीमा पार, षटकार. उदय खेळपट्टीवरती आहे. तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील, कारण की उदयने चांगली बॅटिंग केली आहे. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. प्रचंड वेग आहे मेक्षामच्या या चेंडूमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये रुंदे या संघावरती. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. 8 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. 8 बॉल 33. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते रायते या संघाच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावीवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 बॉल आणि 32 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये रुंदे या संघाला. चला जय हनुमान आपटी या संघाचे कॅप्टन, आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. या पुढील सामना हा 4 षटकांचा असेल. फुलर लेनचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज या मॅच मध्ये आहे रुंदे संघाला. सहा चेंडू आणि 32 धावांची गरज. त्यांचं स्पेशल कक्ष आहे तिथे.
अगदी नदीच्या काठावरती ते त्यांचं कक्ष आहे. फुल टॉस, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल या अंतिम षटकामध्ये येत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फुलटॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. 2 चेंडू फुलटॉस टाकलेले आहेत राहुलने. त्याचा फायदा घेतला नाहीये रुंदे टीमने. स्ट्राईक इनला बॅट्समन उदय आहेत. 4 चेंडू 32. एकतर्फी सामना. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. डॉट बॉलची समाप्ती. याच दरम्यान आदरणीय शैलेंदर दुबे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आंबिवलीकर चषकामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर चौकार. मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलेला आहे, परंतु रायती टीमला काही फरक पडणार नाहीये. एकतर्फी सामना सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक फक्त औपचारिक शिल्लक या मॅच मध्ये. अंतिम चेंडू शिल्लक या सामन्यामधील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक घेत आहेत लॉंग ऑनला आणि हा झेल पकडलेला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि सामना जिंकलेला आहे. तब्बल 26 धावांनी हा खूप मोठा विजय मिळवलेला आहे रायते संघाने. अभिनंदन रायते संघाचं आणि हार्ड लक रुंदे संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओम, ज्याने 2 षटकं हाताळली, 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतले, ओम पवार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय सुरेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अनंत दादा पाटील आणि दशरथ दादा पाटील यांना विनंती असेल, आपल्या अमरदादा पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश पाटील साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया. 3700 ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे. चला सुरेश दादा पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अमरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश दादा पाटील साहेबांचा विशेष सन्मान करूया, कारण की खूप मोठं योगदान आहे या आंबिवलीकर चषकासाठी. हे आंबिवलीकर चषक यशस्वी बनवण्यासाठी आदरणीय सुरेश दादा पाटील साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं इथे आपण करतोय शुभ सन्मान. त्यानंतर आपण मिलिंद भोईर साहेबांचा इथे सन्मान करूया. पुन्हा एकदा दशरथ दादा पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंद भोईर साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला सुरेश दादा पाटील यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ओम पवारला. आणि मेक्षाम या आपण टॉस साठी. चला अजिंक्य हार्ड लक, खूप चांगला खेळ केला होता परंतु तुम्ही बाद झाले. त्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आला. चला ओम या आपण व्यासपीठावरती. टाळ्या होऊन जाऊ द्या ओम पवार साठी, ज्याने 2 षटकं हाताळली, 4 धावा खर्च केले आणि 3 विकेट घेतले. सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.
आणि सुरेश दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया या पुढच्या सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये. चला सुरेश दादा आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया आपण. दानशूर व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक, समाजसेवक, आंबिवली गावचे सुरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय आपटी की रायते. चला मेक्षम टॉस कोणी जिंकलाय? आपटीने. चला बॅटिंग फर्स्ट हा निर्णय आहे. चला रायते टीम फिल्डिंग लावून घ्या. शैलेंद्र दुबे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अनंत दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण शैलेंद्र दुबे साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया. समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत, आदरणीय शैलेंद्र दुबे साहेब आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. चार षटकांचा सामना असेल रायते आणि जय हनुमान आपटी या दोन संघांमध्ये. आपटी टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. एक धाडसी निर्णय घेतलेला आहे.